तमाम बौद्ध अनुयायांचा मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण या बुद्धविहार मुक्ती आंदोलनाला सर्व आंबेडकरी जनतेच्या वतीनं पाठिंबा देत असताना मावळ तालुक्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आपण या बौद्धविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या बहुसंख्येने जमलेलो आहोत। मी येथील व्यवस्थापनाचा या ठिकाणी मावळ तालुक्याच्या वतीनं प्रथमतः निषेध करतो की ज्यांनी अनेक वर्ष शेकडो वर्ष हे बौद्धविहार आमच्या ताब्यात दिलेलं नाही, सर्व धर्मांच्या धार्मिक स्थळं ही त्यांच्या ताब्यात असताना आमचं बौद्ध विहार हे आमच्या धार्मिक विधीसाठी सर्व व्यवस्थापनासाठी आमच्या ताब्यात मिळणं आवश्यक आहे आणि त्यासाठी हा लढा संपूर्ण देशामध्ये सुरू आहे आणि त्यामध्ये आपण आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी झालेला आहोत। मी सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करेन की प्रत्येक संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन 2-2 मिनिटं आपलं मत या ठिकाणी व्यक्त करावं। मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मावळ तालुक्याच्या वतीने या ठिकाणी या बौद्धगया येथील व्यवस्थापनाचा निषेध व्यक्त करतो आणि या बौद्धविहार मुक्ती आंदोलनाला जाहीर पाठिंबा देऊन या ठिकाणी थांबतो। आपण सर्व मंडळी महाबोधी बुद्धविहार मुक्ती आंदोलनामध्ये इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला। हा केंद्र सरकारकडे जातो, राज्य सरकारकडे जातो। माझ्या अगोदरच्या नेत्यांनी लक्ष्मण भालेरावनी अतिशय चांगल्या पद्धतीने या मोर्चाला संबोधित केलेला आहे। बौद्ध समाजाचा राग हा कुणा एका माणसावर नसून तिथली जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। संपूर्ण भारत देशामध्ये महाबोधी मुक्त विहाराचं आंदोलन सुरू झालेलं आहे। मावळ तालुक्यातील तमाम आंबेडकरी जनतेने त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने आपण या समाजांच्या नेत्याला हाक देऊन या समाजाच्या नेत्यांचं म्हणणं ऐकून आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झालात। म्हणून पुन्हा एकदा आंबेडकर जनतेच्या वतीनं आपल्याला मनापासून धन्यवाद देतो। यांच्या विचारांना विनम्र अभिवादन। खऱ्या अर्थानं आज तथागत भगवान गौतम बुद्धाच्या शांततेचा मार्ग आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची क्रांती हे दोन्ही विचार घेऊन आपण आज सर्वजण मावळ तालुक्यातील सर्व बौद्धजन मंडळी ज्या बुद्धगया या ठिकाणी अनेक वर्षापासून जे आपलं बुद्ध मंदिर आहे, जे बुद्ध विहार आहे ते बडव्यांच्या ताब्यामध्ये गेलेलं आहे आणि ते पुन्हा एकदा बौद्धांच्या ताब्यात घेण्यासाठी जो संबंध या देशामधून संबंध तालुक्यांमधून नव्हे तर देशामधून हा जो उठाव झालेला आहे त्या उठावाला आणि बुद्धगयामधल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहोत। खऱ्या अर्थानं 1949 चा कायदा आपण रद्द करा म्हणतोय आणि तो झालाच पाहिजे। ज्या वेळेस भारतीय संविधान नव्हतं त्याच्या अगोदरचा तो कायदा आहे, त्या कायद्यामध्ये नमूद केलेलं होतं की तिथे असणारे त्या राज्यामध्ये असणारे जे विहार आहेत, जे मंदिर आहेत त्यांच्यावरती तिथल्या असणाऱ्या एक विशिष्ट समाजाचा पुजारी दिला पाहिजे किंवा त्यांच्या ताब्यामध्ये पाहिजे असा तो कायदा त्यावेळेस केलेला होता। ज्या वेळेस संविधान तयार झालं
1949 ला संविधान तयार झालं आणि 50 पासून लागू झालं. त्यानंतरून त्या अगोदरचे सगळे कायदे आपण रद्द केलेले होते आणि तिथून पुढे संविधान चालू झालेलं होतं. पण बिहार सरकारने, केंद्र सरकारने जाणून बुजून सगळे ठिकाणचे कायदे रद्द केले, पण बुद्धगयेचा कायदा हा जसाच्या तसा ठेवला. आणि तेव्हापासून त्या ठिकाणी असणाऱ्या इतर समाजाचं साम्राज्य एवढं वाढू लागलंय. माझ्या माहितीनुसार आता त्या ठिकाणी जवळजवळ 100 कोटीची उलाढाल होते. म्हणजे हे सर्व त्यांच्याच हातात जातात, हे पैसे त्यांच्या हातात जातात, हे नियोजन तिथं जातंय आणि आपण मात्र त्यांच्याकडे पाहत बसलेलो आहोत. खऱ्या अर्थानं आपला देश हा विविधतेने नटलेला आहे, विविध भाषांचा आहे, विविध जातींचा आहे. ज्या जातीचे लोक आहेत त्यांच्याच पूजा त्यांच्या मंदिरामध्ये असतात. मग बुद्धगयेमध्ये असं काय केलं त्यांनी? आणि म्हणून हा संपूर्ण देशामध्ये जो निषेध व्यक्त झालेला आहे तो आपण या ठिकाणी बहुसंख्येने केलेला आहे. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. समस्त बौद्ध जनांचा जो मोर्चा निघालेला आहे, शांती मोर्चा निघालेला आहे, या मोर्चामध्ये उपस्थित सर्व नेते, कार्यकर्ते आणि आंबेडकरी जनतेला क्रांतिकारी जय भीम. संपूर्ण जगाचं लक्ष हे महाबोधिविहार बौद्धगयाकडे वेधलेलं आहे. तिथल्या घडामोडी या जगाला माहिती पडलेल्या आहेत, परंतु बिहार सरकार आणि केंद्र सरकार हे जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करतायत. गेले अनेक दिवस भिक्खू संघाचं तिथे आंदोलन बेमुदत आंदोलन सुरू आहे आणि जगभरातील बौद्धांचा, भिक्खू संघाचा त्याला पाठिंबा भेटत आहे. एक महत्वाचा मुद्दा आहे की प्रत्येक धर्मियांची जी धार्मिक स्थळं आहेत ती त्या त्या धर्मियांच्या लोकांच्या ताब्यामध्ये, फक्त महाबोधिविहार विषयी असा दुजाभावाचा कायदा जो आहे तो आतापर्यंत का चालू ठेवलेला आहे. प्रश्न एवढाच मर्यादित नाही, प्रश्न असा आहे की महाबोधिविहारला जगभरातील बौद्धांचा जो काही निधी मिळतो त्या निधीवर डोळा ठेवून आता तिथं इतर धर्मियांची प्रार्थनास्थळं देखील उभी राहिलेली, तो पैसा मिळावा म्हणून. हा एक प्रकारचा अन्याय आहे. आणि जे काही देखभालीचा मुद्दा आहे महाबोधिविहारचा त्याचा मेंटेनन्स होत नाही. या सगळ्याच्या अनुषंगाने सरकारने या बौद्धांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं आणि त्या मागण्या मान्य करावा. BTA जो ऍक्ट आहे तो रद्द करावा. आणि आपण सर्वजण या कायद्याला विरोध करून सरकारचा निषेध करतोय आणि या ठिकाणी मी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आज आपण ज्या आक्रोशाने आणि शांततेच्या मार्गाने या ठिकाणी वडगाव मावळ शहरामध्ये आपण जमलेले आहोत. अतिशय क्रूरपणे या आपल्या जातीवर आणि या धर्मावर आपल्याला चाललेले लांछन आणि त्यांची व्यवस्था यावर आपण वेळीच आंदोलन केलं, याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. या बिहार सरकार व भारत सरकार यांच्या वतीने चाललेले लांछनपद, तेथील असलेली कायदा व्यवस्था आणि तेथील असणारे ब्राह्मणवादी, मनुवादी या लोकांचा मी जाहीर निषेध करतो. आणि मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने मी जाहीर पाठिंबा व्यक्त करतो. जय भीम, नमो बुद्धाय. तो कायदा आहे 1949चा, बुद्धिस्ट टेम्पल ऍक्ट 1949. त्याच्यात फक्त 18 कलम आहेत आणि 18 कलमामधलं 3रा कलम जे आहे त्या कलमामध्ये असं म्हटलंय की त्याचं जे व्यवस्थापन करायचंय त्याच्यासाठी 4 बुद्धिस्ट आणि 4 हिंदू असे ते व्यवस्थापन समितीवर राहतील आणि एक जो आहे तो गयेचा जो कलेक्टर असेल तो कलेक्टर त्याच्यात राहील आणि तो कलेक्टर हिंदूच असावा अशी त्याच्यात तरतूद केलेली आहे. त्यामुळे होतं काय की 4 हिंदू 4 बौद्ध आणि हा कलेक्टर असे मिळून 5 बौद्ध होतात आणि त्यामुळे मेजॉरिटी 4 बौद्ध आणि 5 हिंदू अशी ती समिती होते. आणि त्यामुळं आपलं मत जे आहे ते नेहमी दबलं जातं आणि तिथं हे 100 कोटी वगैरे म्हणतात, 1000 कोटीचा निधी येतो जगातून, सगळ्या आपली जे राष्ट्र आहेत त्याच्यातून इतका निधी येतो आणि तो सगळा निधी एका विशिष्ट याला जातोय. तिथं एक जागा अशी राखून ठेवली की तिथं पिंडदानाचा जो विधी आहे तो पिंडदानाचा विधी तिथं चालतो, पिंडदानाचा विधी तिथं चालतो. आणि बुद्धाच्या याच्यात म्हणजे आत्मा नाकारलाय, पिंडदान वगैरे नाकारलेलं आहे असं सगळं असताना, आणि आता मगाशी सांगितलं आपल्या यांनी की तिथं कोणत्याही धर्माच्या याच्यात मशिदीत, चर्चमध्ये, अग्यारीमध्ये किंवा कोणत्याही जी मंदिर आहेत धर्माची तिथं त्या धर्माचे भिक्खूच किंवा
जे कोणी धर्माचारी आहेत किंवा आचार्य आहेत तेच व्यवस्थापन बघतात. फक्त एकच हा असा विहार आहे की तिथं त्याचं व्यवस्थापन हे हिंदू बहुमत असलेल्या समितीकडून पाहिलं जाते. तर या समितीला विरोध करण्यासाठी हा जो मोर्चा निघालेला आहे त्या मोर्चाला आमच्या मिलिंद युवक मंडळ वडगाव मावळच्या वतीनं मी पाठिंबा व्यक्त करतो. आंदोलन करत असताना या ठिकाणी मावळ तालुक्यातील सर्व बंधू आणि भगिनींनी या ठिकाणी उपस्थिती राहिल्याबद्दल आपणा सर्वांचं स्वागत करतो. या ठिकाणी बुद्ध बिहारमध्ये जे नंगानाथ चालू आहे या ठिकाणी 4 ब्राह्मण आहेत आणि 4 भिक्खू आहेत आणि 1 कलेक्टर. त्यामुळे मेजॉरिटी त्यांचे होते आणि बाहेरचा जो निधी येतो त्यामध्ये त्यांचा डाव आहे तो निधी आपल्या पद्धतीने ते वापरला जातो. या ठिकाणी मी त्या घटनेचा निषेध करतो. बौद्ध समाजाचा हा मोर्चा आयोजित केलेला आहे. या मोर्चामध्ये या बिहारचं महाबोधी विहार या विहाराला आपण सर्वांनी पाठिंबा देण्यासाठी या मावळ तालुक्यामध्ये हा भव्य मोर्चा काढला. त्याला सर्वांच्या वतीनं आपण शुभेच्छा देतो. सर्वच महापुरुष आणि महामातांना विनम्र अभिवादन. आज या ठिकाणी आपण एवढ्या मोठ्या संख्येने महाबोधी विहार मुक्तीसाठी एकत्र जमा झालो आहे. त्यासाठी सगळ्यांचं मी मनापासून आभार मानेल. कारण ही खरंच काळाची गरज आहे. आपण गटाटटात विभागलेला असेल तरी आजचा हा जो बोधी विहारचा विषय आहे तो खूप जिव्हाळ्याचा आहे आणि गरजेचा आहे. कारण मला वाटतं 26 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताकमध्ये राज्याची घटना लिहून या देशाला राज्यघटनेनुसार कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. पण त्यापूर्वी 1949 ला जो बोधी विहारचा कायदा झाला तो रद्द केला नाही. काही मनुवादी लोकांनी जाणीवपूर्वक हा कायदा रद्द केलेला नाहीये. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या कायद्यानुसार या देशामध्ये प्रत्येक जाती धर्मानुसार प्रत्येकाला आपापल्या आचरण देवाचं हे करण्याचा अधिकार दिलेला आहे. जर मंदिरामध्ये पुजारी आणि मस्जिदमध्ये मौलाना सेवा करू शकतात तर विहारामध्ये बंदी का करू शकत नाहीये आणि तो केला गेलाच पाहिजे. आणि हे जर नाही केलं तर त्याचं विद्रुपीकरण व्हायला वेळ लागणार नाहीये. आपण एकत्र येऊन जर नाही केलं याच्या विरोधात तर त्याचं विद्रुपीकरण 9वा अवतार उगल आणि कुठल्या तरी देवाची निर्मिती होईल आणि आपल्याकडून हिसकावून घेतलं जाईल. आपण कोणाचं हिसकावून घेत नाहीये. जे आपलं आहे तेच आपल्याला मिळालं पाहिजे आणि या आंदोलनासाठी आमचा पूर्ण पाठिंबा आहे. एवढं बोलते आणि थांबते. जय भीम. तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी निवेदन घ्यायला उपस्थित राहावं, अन्यथा तहसील कार्यालयामध्ये घुसून त्यांना निवेदन देण्यात येईल याची नोंद घ्यावी. रमाकांत तरुण मंडळ आणि शिक्षण मंडळाचा माजी सभापती या नात्याने या मोर्चाला जाहीर पाठिंबा व्यक्त करतो आणि या घटनेचा निषेध करून थांबतो. महाकारुणी भगवान गौतम बुद्ध यांच्या महाबोधी विहाराला पाठिंबा देण्यासाठी मावळ तालुक्यातील उपस्थित असलेले सर्व भीमानुयांना जय भीम. आज जागतिक दर्जाचा इंटरनॅशनल असं सर्व देशातून या महाबोधी विहाराच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. अमेरिका झालं, कंबोडिया झालं, या सर्व देशातून मिळत आहे. महाबोधी विहारामध्ये जे चालतं म्हणजे पिंडदान करतात. बौद्ध धर्म हा विज्ञानावर आधारलेला आहे. पिंडदान करणं, सर्व अंधश्रद्धा त्या ठिकाणी करणं हे चुकीचं आहे. महिला आघाडीच्या वतीने या मोर्चाला पाठिंबा देत आहे. हा विषय आपण घेतलेला आहे बौद्ध विहाराचा. तर मी जास्त न बोलता मी या बौद्ध विहाराचा जो आंदोलन केलेलं आहे त्याला मी पूर्ण मावळ तालुक्याच्या वतीने पाठिंबा देते आणि तो सांगते. जय भीम. महाबोधी बौद्ध विहारासाठी आपण आलेलो आहोत. परंतु आज भारत देशामध्ये जर पाहिलं तर सर्वकडे बौद्धाचाच विचार दिसतोय. परंतु या मनोवाद्यांनी जे आक्रमण आपल्यावर केलेलं आहे ते आक्रमणाला कुठंतरी जाग आलेली आहे आणि हे असंच आक्रमण आपण चालू ठेवून जी काय भगवान बुद्धांची जी स्थानक आहे ती आपण सर्व मुक्त करूया एवढी या ठिकाणी शपथ घेताना थांबतो. जय भीम. आज आपण या ठिकाणी 10 मिनिटात त्यावर ज्या लोकांनी आक्रमण केलेले आहे आणि सर्व भिक्खू संघ
त्या ठिकाणी आंदोलन सुरू झालेलं असून आपण त्यांना पाठिंबा म्हणून या ठिकाणी आज हा मोर्चा आयोजित केलेला आहे. खरं पाहिलं तर आपण जर तुम्ही गेला कधी बौद्धविहार पाहायला तर जात असताना डाव्या हाताला एक अन्नपूर्णा देवीचं मंदिर आहे. म्हणजे त्यांनी ते तयार केलेलं आहे ते मंदिर. आणि ते आपण गेल्याबरोबर आपल्याला पहिलं म्हणतात तिथं दान ठेवा, हे अन्नपूर्णा देवीचं मंदिर आहे. म्हणजे अशी त्या ठिकाणी त्यांनी अनेक मंदिरे उभे केलेली आहेत. आपली जी सत्ता असताना आपल्याला त्या ठिकाणी त्या सत्तेत आपल्याला तिथं आपल्याला त्याचा उपभोग घेता येत नाही. जे काही अनुदान येते आता सर्वांनी सांगितलेलंच आहे. तर जे अनुदान येते ते तिथल्या काही परशुरामाचं मंदिर आहे, काही रामाचं मंदिर आहे, असं त्या ठिकाणी मंदिरं बांधलेले आहेत आणि त्याला ते अनुदान जात आहे. तरी आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन सर्वांनी पाठिंबा जाहीर केल्याबद्दल मी आपल्या सर्वांचं शक्यतो महिला आघाडीचं आणि सर्व पुरुष वर्गाचं या ठिकाणी मी आभार मानते. तर थांबते. जय भीम. हमारा मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं. हमारी मांग ये है कि ये सूरत बदलनी चाहिए. मेरे दिल में ना सही, हमारे सबके दिल में सही आग लेकिन जलनी चाहिए. आज आपण सर्वांनी समस्त बौद्ध मावळकरांनी बौद्धगया येथील जे अतिक्रमण आहे भगवान गौतम बुद्धांना जो नवा अवतार आणि भगवान गौतम बुद्धांनी तिथं पहिलं प्रवचन देऊन त्यांचे जे अनुयायी आहेत त्यांनी संबंध देशामध्ये पूर्ण जगामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार केलेला आहे. आमच्या अनेक मंदिरावर आमच्या कार्यालयांवर यापूर्वी देखील कब्जा केलेला आहे. परंतु आता आम्ही या विहारावर अजिबात कब्जा करून देणार नाही. हे तुम्हाला हे एक निक्षून एक तुम्हाला एक इशारा देत आहे. तरी तुम्ही याची दखल घ्यावी आणि सरकारला देखील आम्ही आवाहन करतो की त्यांनी ताबडतोब याचा निकाल लावावा. जय भीम. महाबोधी विहार या संदर्भामध्ये आपल्या सर्वांनाच विषय माहिती आहे, पण ते महाबोधी विहार मुक्त झालं पाहिजे यासाठी भंत्यांनी आपलं उपोषण त्या ठिकाणी गेल्या 1 महिन्यापासून त्याग करून ते सुरू केलेलं आहे आणि त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्यासाठीच हा मावळ तालुक्याचा मोर्चा यशस्वीपणे या ठिकाणी संपन्न होत आहे. महाबोधी विहार हे झालंच पाहिजे यासाठी आंबेडकरी जनता रस्त्यावरती उतरून जोपर्यंत तो हक्क अधिकार बुद्ध विहारला मिळत नाही तोपर्यंत ही जनता गप्प बसणार नाही. सर्व जनतेच्या वतीने, सर्व भारतातील नागरिकांच्या वतीने मुक्त आंदोलनाला पाठिंबा. परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या ठिकाणी सर्व बौद्ध समाजाच्या वतीनं महाबोधी विहार बुद्धगया याच्या मुक्तीसाठी हा आंदोलन मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या मोर्चाचं बुद्धगयेमध्ये ऑल इंडिया भिक्खू फोरम यांचे अध्यक्ष सन्माननीय आकाश रांबा, त्याचप्रमाणे ऑल इंडिया भिक्खू संघाचे माजी अध्यक्ष भिक्षू आनंद आणि जपानचे भिक्खू सुराई ससाई यांच्या नेतृत्वाखाली बुद्धगया येथे गेल्या 34 दिवसापासून बुद्ध विहार मुक्तीचं आंदोलन सुरू आहे. याचा इतिहास, आंदोलन कशा करता सुरू आहे याची आपल्याला पूर्ण माहिती आहे. पण हे या मुळात हा कब्जा कुणी घेतला तर घमंडगिरी महाराज नावाचे एक पंडित होते. घमंडगिरी, या घमंडगिरी महाराजांनी 1863च्या कालावधीमध्ये या बुद्ध विहाराचा ताबा घेतला आणि त्या ठिकाणी आपला आश्रम स्थापन केला आणि हिंदू देवता, बौद्ध मूर्त्यांना हिंदू देवदेवतांचं स्वरूप देऊन आपल्या तुंबड्या भरायला सुरुवात केली. तर या हिंदू या पंडितांच्या पासून, महंतांच्या पासून अलिप्त करण्यासाठी आपण हे आंदोलन करीत आहोत. यासाठी अनागरिक धम्मपाल यांनी फार मोठं आंदोलन आपल्या आयुष्यावर केलं. या पूर्वी देखील 86 दिवसाचा सत्याग्रह त्या बौद्ध विहार मुक्तीसाठी झालेला आहे याची आपल्याला जाणीव असावी. आणि अनेक वेळा आंदोलन करून देखील ही केस सुप्रीम कोर्टापर्यंत झाली. जवळजवळ 250 पानाचा त्याचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. माझ्या ठिकाणी माझ्याजवळ हा 1949चा कायदा देखील आहे. हा 1949च्या कायद्यातलं कलम 3 हे 2013 साली रद्द झालेलं आहे. बिहार सरकारने त्याची अधिसूचना देखील काढलेली आहे, परंतु त्याला देखील या लोकांनी आक्षेप घेऊन, स्टे घेऊन तो कायदा पुन्हा तसा स्थापित करण्यासाठी चालू ठेवलेला आहे. म्हणून 1949चा कायदा रद्द झाला पाहिजे. यासाठी आता
अंतिम लढाई लढण्याची वेळ आपल्या सर्व बौद्ध बांधवांवर आलेली आहे. याच्यासाठी आपण सर्वांनी तयार राहावं हीच पुन्हा विनंती करतो आणि थांबतो. जय भीम. ज्या महामानवांनी आपल्या सर्वांच्या उद्धारासाठी जीवनभर संघर्ष केला त्या सर्व महामानवांना प्रथम जीवन अभिवादन. आज आरपीआयचे नेते माननीय सूर्यकांतजी वाघमारे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्व राष्ट्रीय पक्षांच्या वतीने सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्व आंबेडकरी समाज बौद्ध समाज यांच्या वतीने वडगावच्या तहसील कार्यालयावरती आपण मोर्चाचं नियोजन केलं आणि बहुसंख्येने सर्वांचे नातेवाईक असतील मित्रमंडळी असतील कार्यकर्ते संदर्भात जे काही मोर्चाचं संपूर्ण देशभर आंदोलन चालू आहे. परंतु देशातील कुठल्याही सरकारने म्हणा मोठ्या नेत्याने म्हणा अजूनपर्यंत त्याकडे लक्ष दिलेलं नाही. या मोर्चाच्या माध्यमातून जे जे पदाधिकारी केंद्रामध्ये काम करत असतील त्या सर्वांनी लक्ष घालावं आणि आमचं हे बुद्ध विहार आमच्या बौद्ध समाजासाठी खुलं करून द्यावं. त्यांच्या स्वतंत्र कामासाठी ते खुलं करून द्यावं असं मी बहुजन समाज पार्टीच्या वतीने विनंती करतो. आणि मी बुद्ध विहार हक्काचं कोण म्हणतं देणार नाही, कोण म्हणतं देणार नाही. बिहार सरकारचं करायचं काय, बिहार सरकारचं करायचं काय, बिहार सरकारचं करायचं काय. बुद्ध विहार हक्काचं, बुद्ध विहार हक्काचं कोण म्हणतं देणार नाही, कोण म्हणतं देणार नाही. आज आपण जे बोधगया येथे झालेल्या बोधी महाविहाराच्या विरोधात जो मोर्चा आहे तिथे ट्रस्टीवरती आपले बौद्ध समाज पाहिजे. इथं भटांचा कार्यक्रम चाललेला आहे आणि त्यासाठी त्यांनी जे आपल्या परराष्ट्रातून येणारे अनुदान हे सर्व ते खर्च करण्यासाठी देशावरती जर हक्क दाखवला बुद्ध विहार हक्काचं, बुद्ध विहार हक्काचं कोण म्हणतं देणार नाही. या तहसीलदाराचं करायचं काय, या तहसीलदाराचं करायचं काय, या तहसीलदाराचं करायचं काय. या आंदोलनामध्ये जे सगळेजण प्रथम बौद्ध म्हणून जे उपस्थित राहिले त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. बुद्धगयेचा इतिहास आपल्या सर्व सहकाऱ्यांनी सांगितलेला आहे. त्याची या आंदोलनामध्ये संपूर्ण देशभर हे आंदोलन चालू आहे. जगातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे आणि आपण देखील मावळ तालुक्यातील सर्व समस्त बौद्धजन समाजाने या आंदोलनामध्ये अतिशय सक्रियपणाने शांततेनं हे आंदोलन इथपर्यंत आपण आणलेलं आहे. या आंदोलनाचा शेवट देखील शांततेने झाला पाहिजे की मनाशी खुणगाड आपण सर्वांनी बांधली पाहिजे. तहसीलदारांना आपण निवेदन दिलेलं होतं आणि हे निवेदन स्वीकारायला त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहणं त्यांच्यावरती जबाबदारी होती आणि ते या ठिकाणी ते आलेले नाहीत. तर माझी त्यांना विनंती आहे की जिथं कुठं असतील ते तात्काळ त्या ठिकाणी यांनी यावं आणि आमचं निवेदन स्वीकारावं. या बुद्धगयेच्या संदर्भामध्ये बुद्धगयेला बौद्धांच्या व्यवस्थापनाखाली झालं पाहिजे. परंतु कुटील डाव जो आखण्यात आलेला आहे 1950च्या अगोदरचे सर्व कायदे रद्द झालेले आहेत. तरी देखील ब्राह्मण लोकांनी, आपण हिंदू म्हणणार नाही, पण ब्राह्मण लोकांनी स्वतःच्या प्रपंचासाठी स्वतःच्या पोटा पाण्यासाठी त्यांच्या लेकरा बाळांची व्यवस्था करण्यासाठी या बुद्धगयेचं व्यवस्थापन बेकायदेशीररित्या आपल्या ताब्यात ठेवलेलं आहे. आणि म्हणून हे बुद्धविहार मुक्त करण्याच्या साठी अनेक वर्षापासून ही लढाई चालू आहे. खरं तर तुम्ही सर्व बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला. त्या मतदानाचा अधिकार तुम्ही लोकसभेमध्ये वापरला, विधानसभेमध्ये वापरला आणि मग बौद्धांच्या प्रश्नाकरता इतर समाजाचे प्रतिनिधी रस्त्यावरती का उतरत नाही हा माझा त्यांना सवाल आहे. आणि सर्व समाजाच्या, मग कुठल्याही समाजाचा तो प्रतिनिधी असो, बौद्धांच्यासाठी त्यांनी आंदोलन केलं पाहिजे. आणि म्हणून माननीय खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांनी देखील संसदेमध्ये हा प्रश्न मांडला पाहिजे. माननीय सुनील शेळके आमदार त्यांनी देखील विधानसभेमध्ये प्रश्न मांडला पाहिजे
अशी आपल्या सर्व मावळवासियांच्या वतीनं त्यांना आव्हान करतो. आपण केवळ मतापुरता आमचा वापर करू नका. केवळ मतासाठी आम्ही मोकळे नाही. आमच्या न्याय हक्कासाठी, आमच्या प्रश्नासाठी तुम्ही देखील संसद असेल किंवा विधानसभा असेल किंवा विधान परिषदेमध्ये असेल तुम्ही भांडलं पाहिजे. आणि आपल्या समाजाचे जे खासदार आहेत, आपल्या समाजाचे जे प्रतिनिधी आहेत ते या प्रश्नावरती लढतायत. काही लोक फेसबुकवरती, व्हॉट्सअपवरती आपल्या समाजाच्या नेत्यांविषयी संभ्रमावस्था निर्माण करणारी भाषणं टाकतायत की कुठे गेले आपले नेते. आपले नेते लढतायत, आपले नेते लढतायत म्हणून आपण सगळे सुखी आहोत. त्यामुळं सोशल मीडियावरती जे पसरवलं जातं ते देखील ब्राह्मणांच्या टोळीमधूनच पसरलं जातंय. हे देखील आपण सावधगिरीने बाळगलं पाहिजे. आणि मी केवळ तहसील कार्यावरती मोर्चा काढून चालणार नाही. आणि म्हणून मावळ तालुक्याच्या सर्व समस्त बौद्धजन समाजाला मी विनंती करीन की आपण बुद्धगयाला जाऊन, बुद्धांच्या त्या भूमीत जाऊन आपला पाठिंबा व्यक्त केला पाहिजे. त्या ठिकाणी मोर्चा काढला पाहिजे. आणि आपण सर्व समाजाच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन लवकरच ती तारीख जाहीर करू. आणि सर्वांनी बुद्धगयाला जाऊन त्या ठिकाणी आपण धडक दिली पाहिजे. बुद्धगया मुक्त झाली पाहिजे. फक्त वडगाला येऊन चालणार नाही, वडगाला येऊन भाषण करून चालणार नाही. आणि म्हणून प्रत्येकानं या आंदोलनामध्ये सहभागी होऊन आपण देशाला धडा दिला पाहिजे की मावळ तालुक्यातील जनता बुद्धगयासाठी त्या ठिकाणी गेलेल्या आहेत. आपल्या मावळ तालुक्यातील रंजना भोसले या त्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. आणि म्हणून आपण देखील सर्वांनी समस्त बौद्धजन समाजाच्या वतीने आपण लवकरच आंदोलन करणार आहोत. माननीय तहसीलदार, नायब तहसीलदार आलेले आहेत, त्यांनी त्यांची भूमिका मांडावी. मासिक आढावा बैठक असल्याने जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, सर्व प्रांत यांची बैठक पूर्वनियोजित असल्यामुळे सर आज सर हे बैठकीला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आहेत. आम्हाला दाखवा. बैठकीचं पत्र पण आपल्याला दाखवा. काय आशय मजकूर आहे तो समजून घेऊन आपण सदरील बाब हे मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत शासनाला पाठवण्याची आपण तजवीज करत आहोत. बुद्धविहार हक्काचं कोण म्हणतं देणार नाही, कोण म्हणतं देणार नाही, कोण म्हणतं देणार नाही. या तहसीलदारांचं करायचं काय? हम सब हमारी ताकद, हम सब समस्त बौद्धजन समाजाचा, समस्त बौद्धजन समाजाचा, समस्त बौद्धजन समाजाचा. सर्व मान्य जिल्हाधिकारी, सर्व सहजिल्हा निबंधक, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व उपअधीक्षक, भूमी अभिलेख, सहाय्यक संचालक नगररचना, सहाय्यक संचालक नगररचना बारामती, महसूल अधिकारी सभा दिनांक 18/3/2025 रोजी सकाळी 10 वाजता. उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दिनांक 18/3/2025 रोजी सकाळी 10 वाजता मीटिंग हॉल बी विंगच्या 14 मजला जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे महसूल अधिकारी सभा आयोजित करण्यात आलेली आहे. सदर सभेच्या अनुषंगाने विषय सूची सोबत जोडण्यात आलेली आहे. किती वाजता आहे? सकाळी 10 वाजता सुरू झालेली आहे. संपली नाही? कॉल केला होता सर. दाखवा, व्हिडिओ कॉल मीटिंग चालू आहे, आम्ही जातो. तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय आम्ही जात नसतोय. संध्याकाळ असं नाही चालत. पण सरांना काल जर त्यांनी निवेदन दिले तर सांगितलं त्यांनी असं सांगायला पाहिजे होतं ना. मी तुम्हाला काल निवेदन दिले होतं. ती 10 वाजता मीटिंग संपली. माननीय जिल्हाधिकाऱ्यांशी पण आम्ही बोललो. ते म्हणजे तुमचे तहसीलदार कधीच गेले, तुम्ही कलेक्टर कचेरीमध्ये पण नाही. तुम्ही हा मग किती वेळ लागेल यायला? आम्ही थांबतो, तुम्ही या. आणि असं निवेदन दिलं नाही जायला पाहिजे ना. आता हा 3रा टाइम झाला साहेब. त्यांना सांगायचं ना की इथं आंदोलन चाललंय. आणि महत्वाची आता रोजच आपली प्रत्येक वेळी आम्ही निवेदन दिलं की तुमची महत्वाचीच मिटिंग असते ना. मागच्या तुम्ही मुंडारायला गेले, 1 तासभर आम्हाला थांबवलं. असं नाही ना चालत. ते तुम्हाला एकदा निवेदन दिल्यावरती तुम्ही थांबलं पाहिजे. किंवा आम्हाला काल सांगायचं किंवा आज आम्ही मिटिंगला जाणार आहे, उद्या नाहीये. भालेरावच नाही आले आज. तुम्ही सांगितलं त्यांना येतो,
आणि मग तुम्ही कधी सांगितलं त्यांना येणार नाही म्हणून? हे घ्या बोला. अहो साहेब तुम्ही बोलले आहे म्हणून उद्या थांबतो. या बोलता बोलता इथपर्यंत याल. तोपर्यंत आम्ही थांबतो. तुम्ही निवेदन घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही. आम्ही प्रत्येक वेळी आपल्याला निवेदन देतो. प्रत्येक वेळी आपल्याकडनं काय होतंय, प्रत्येक वेळी आमचं निवेदन स्वीकारायला तुम्ही येत नाही. आजच मी नाही येणार साहेब. बघा मागच्या तुम्ही मुंडरला गेलात, आम्हाला 1 तासभर मी आहे. आज आम्हाला तासभर थांबवलं. आज आम्हाला तुम्ही परत तासभर थांबवलं. एवढी समाजाची हेटाई करू नका. आज काय कलेक्टर ऑफिसला काल तुम्ही सांगितलं असतं आम्ही मोर्चा उद्या आणला असता. आम्हाला त्यावेळेचं पत्र द्यायचं की आज मी नाहीये. अर्जंट मीटिंग आमचे प्रतिनिधी होते. काय ते प्रतिनिधी तेच आमच्यावर रागावलं. त्याला विचार. असं काय जाणीवपूर्वक मी कुठे गेलो ते 2 वेळा झालं. 1 मिनिट साहेब. आम्हाला माहिती वाटतं पहिली वेळ असेल. नाही ते रिटर्न जॉयचं आंदोलन चालू होतं बघा मागच्या वेळेस. नाही आपणच पहिले नवीन चालतात आपण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध विहार हक्काचं, बुद्ध विहार आमच्या हक्काचं. समस्त बौद्ध बांधव यांना माझा सविनय जय भीम, नमो बुद्धाय. आज या ठिकाणी वडगाव मावळ या ठिकाणी आपण बौद्ध गया बुद्ध विहार जे त्यांच्या व्यवस्थापनाखाली जे आहे आणि आपल्या बौद्ध बांधवांना त्या ठिकाणी असे अधिकार नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे अधिकार दिलेले आहेत आणि त्या अधिकारातून आपण मुक्त झालेत आणि तरीही ती गुलामशाही अजून चालू आहे, ती आपण चालू देणार नाही. आणि आम्ही या ज्या बौद्ध गया विहाराच्या जे व्यवस्थापन ज्यांच्याकडे आहे ते आमच्या बौद्ध बांधवांना मिळून दिलेच पाहिजे. त्या ठिकाणी मी माझ्या समस्त महिला आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करते. जय भीम. आज या ठिकाणी जे आंदोलन करत आहोत आपण, कारण की जो 1949चा जो BT ॲक्ट आहे तो रद्द झाला पाहिजे आणि मी त्याचा जाहीर निषेध करते. आणि या ठिकाणी असे सांगू इच्छिते, आज जे आंदोलन आहे, जे क्रांतिकारी ठिणगी पडलेली आहे, ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण केलं जाते आणि अशा या क्रांतिकारी ठिणगीमुळे वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून असं म्हणावंसे वाटते की तुम्ही किती लावा शक्ती, तुम्ही किती लावा शक्ती, कितीही लढवा युक्ती, तुम्ही किती रे करा हल्ला, लय मजबूत माझ्या भीमाचा केला, लय मजबूत माझ्या भीमाचा केला. आज या ठिकाणी संपूर्ण बौद्धजन समाज या ठिकाणी जमलेला आहे की बिहारमधलं बुद्धिविहार हे आपल्या ताब्यात मिळावं याकरता आपण सर्वांनी एक मुखाने पाठिंबा दिला आणि सर्व नेते मंडळी आणि सर्व जनता एकत्र आली. त्याबद्दल पहिल्या जनतेचं मी आभार मानतो. आणि एकत्र येणं गरजेचं आहे आणि ते बुद्धविहार 1949चा कायदा हा रद्द झाला पाहिजे आणि ते आपल्या ताब्यात मिळालं पाहिजे. कारण बऱ्याच ठिकाणी मुस्लिमांची कमिटी आहे, हिंदूंची कमिटी आहे, ब्राह्मणांची कमिटी आहे, शिखांची कमिटी आहे. तसं आपल्या बुद्धविहारात आपली सुद्धा कमिटी आणि बनते लोकांना ते आधारित असावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे आणि ते सुखकर होईल आणि आपण त्यातून मार्ग काढू. जे जे आंदोलनावरचे नेते किंवा धम्मगुरू सांगतील त्याला आपण सगळ्यांनी सामोरं जाऊ. आलेल्या सर्व बौद्ध जनतेचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद. तथागत भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आजच्या या हे दाखवा नाही तर मग परत लोक मला म्हणते ते TV दाखवा. बिहार येथील बौद्ध विहाराच्या मुक्तीच्या आंदोलनासाठी आपण सर्वांनी जो जोर या ठिकाणी आज दाखवलेला आहे हा एवढ्यावरच न थांबवता की आपण पाहतो की एकाही नॅशनल चॅनलवरती अशा प्रकारचे मोर्चे आंदोलने दाखवली जात नाही. आपण लोकल चॅनलच्या माध्यमातून किंवा आपल्या व्हॉट्सअपद्वारे किंवा ज्या ज्या प्रसार माध्यमातून आपल्याला हे प्रसिद्ध करता येतील हे सर्व आपण करत आहोत. आणि ह्या आंदोलनाची जी आग आज पेटलेली आहे ही एवढ्यावर न थांबता पुढील जे काही याचे आदेश निघतील आणि याच्या मोठे आंदोलन आपल्याला करण्याची वेळ येईल त्यावेळेस आपण स्वतः एकट्यापुरतं या आंदोलनात सहभागी न होता अनेकांना याच्यामध्ये सहभागी कसं करून घेता येईल याची नोंद घ्यावी. आणि एवढंच थांबतो मी. जोपर्यंत 1949चा कायदा रद्द होत नाही आणि जोपर्यंत महाबोधी बुद्ध विहार बौद्धाच्या ताब्यात मिळणार नाही तोपर्यंत मावळ तालुक्यातला हा मावळा शांत बसणार नाही.
हा युवक अगदी इथून बिहारपर्यंत जाण्यासाठी सुद्धा तयार आहे आणि येत्या काळामध्ये हा युवक सर्व मावळ तालुक्यातला युवक महाबोधी बुद्धविहार या ठिकाणी जाणार आहे आणि जोपर्यंत बौद्धांच्या ताब्यात बुद्धविहार मिळणार नाही तोपर्यंत हा मावळा शांत बसणार नाही. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम. आज या ठिकाणी महाबोधी बुद्धविहाराच्या मुक्ती आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही मावळवासियातील सर्व आंबेडकरी जनता आणि तमाम बौद्ध बांधव तहसीलदारांना निवेदन देण्याकरता या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहात. या उपस्थितांमध्ये फार मोठ्या प्रमाणे आपला उत्साहाने आणि आपल्या हक्काची मागणी करण्याकरता माझ्या सर्व महिला माता भगिनी आणि सर्व बौद्ध बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे सर्व नेते मंडळी मार्गदर्शक हे देखील मार्गदर्शन करण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहेत. मी माझ्या बौद्धजन सेवा संघ सिद्धार्थनगर त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृतिभवन विश्वस्त संस्थेच्या वतीनं या आंदोलनाला पाठिंबा देऊन हे आंदोलन जर पुढील भविष्य काळामध्ये यशस्वी होण्याकरता आणखीन तीव्र कसे करता येईल याकरता देखील आम्ही या आंदोलनाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून सर्व उपस्थितांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. सर्वच महापुरुषांच्या विचारांना विनम्र अभिवादन करून गेल्या महिनाभरापासून बोधगया येथे जो बौद्ध मुक्ती विहाराचा जो प्रश्न जो आंदोलन बौद्ध भिक्खूंकडून चालू आहे त्या आंदोलन दडपण्याचा प्रयत्न तेथील बिहार सरकार करत आहे आणि त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी संपूर्ण देशभरामध्ये त्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचं काम या ठिकाणी बौद्ध बांधव करत आहे.